इंग्रजांसोबत करार झाला. जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर स्टॉप झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला RSS काँग्रेस आणि जनसंघ RSSच्या लोकांनी जे अन्याय, अत्याचारी, बलात्कारी, खुनी, मनुष्य विचाराची संघटन RSSच्या लोकांनी मिळून, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून 15 ऑगस्ट 1947ला हा काश्मीरी पंडित आर्य विदेशी ब्राह्मण मनूचा अवलाद याला 15 ऑगस्ट 1947ला भारताचा हंगामी प्राईम मिनिस्टर होईल आणि 14 ऑगस्ट 1947ला हा जिना हा मोगल आणि पंडितचा अवलाद 14 ऑगस्ट 1947चा पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टर झाला. त्यानंतर संविधान लिहिण्यासाठी यांना एक बॅरिस्टर पाहिजे होतं. तर हा नेहरूजी तर रईस होता. इंग्लंडहून कपडे धुवून यायचे त्याचे. याचा ग्रँडफादर बघा, गंगाधर नेहरू, मोगलच्या अंडरमध्ये मोतीलाल नेहरू, आणि हा म्हणे बाबासाहेब चालणार नाही. इंग्रजांनी सांगितलं, जर बाबासाहेबाला तुम्ही संविधान पीठात घेणार नाही, अध्यक्ष करणार नाही, आम्ही जाणारच नाही. बाबासाहेबाला संविधान पीठामध्ये त्यांनी नॉमिनेट केलं दादांनो. आणि जोगेंदर मंडल साहेब अतिशूद्र पश्चिम बंगालमध्ये राहत होते. दादांनो, हा जिनाची एक पोरगी, 2 पोरी वैश्याच्या ह्याच्यात आहेत गुजरातला. आणि बाबासाहेबाला जोगेंदर मंडल साहेब अनुसूचित जातीचे SCचे आहेत. त्यांनी सांगितलं बाबासाहेबांना, तुम्ही इथून उभं व्हा पश्चिम बंगालमधून, आणि जे शूद्र अतिशूद्र लोक, मुसलमान आणि आदिवासी या लोकांनी तलवारी काढल्या आणि बाबासाहेबाला त्यांनी निवडून दिलं. बाबासाहेबांनी निवडून दिलं, त्यांचे पुतळे जाळले आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला संविधान बनवलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात. आणि जगातलं रेकॉर्ड आहे, बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार या भारत देशातील सर्वांना 21 वर्षाचे जे झालेले आहेत स्त्री आणि पुरुषांना एक मताचा अधिकार दिला. कशाला दिला? हजारो वर्षापासून शिक्षण नाही, पोट भरण्यासाठी नोकरी, स्वाभिमानाने जगायला. आणि सांगितलं की 100% लोकांनी टॅक्स भरायचं. आम्ही 90% लोक मेहनत करतो, बाजारातून आम्ही सामान घेतो, त्याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स लावते, त्यावरून हा देशाचा कारभार चालतो. आणि दादांनो, यांची कुर्ता बघा. बाबासाहेबांनी संविधान बनवून त्यांचे पुतळे जाळलेत. आणि दादांनो, 30 जानेवारी 1948ला बाबासाहेबांनी संविधान बनवलं म्हणून यांनी बघा, हे ॲडव्हान्समध्ये प्लॅन करतात. पुण्यामध्ये राहणारा आतंकवादी देशद्रोही पार्टी काँग्रेस RSS, जनसंघ RSS हे आतंकवादी संघटनेचा मेंबर नाथूराम गोडसे, अन्याय, अत्याचारी, बलात्कारी, मनूचा अवलाद, याचं सुनता केलं हिंदू मुस्लिम दंगा करण्यासाठी. बघा किती क्रूर लोक आहेत. आणि त्याने गांधीजीला 30 जानेवारी 1948ला सकाळी सकाळी गोळी मारली. आणि काय म्हणतो, हे राम, बघा रे देशातल्या लोकांनो, हा बलात्कारी, खुनी, अन्याय, अत्याचारी, वैश्याचं पोरग, कसे नमुने आहेत. आणि 26 जानेवारी 1950 पासून आमच्या देशात लोकशाहीला सुरुवात झाली. स्वतंत्रता मिळवून दिली. जगातला टॅलेंटेड शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराज 1663ला म्हणतात, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना जर घरात जरी बंद केले ना, दरवाजा तोडून चिरून काढेल. बाबासाहेब म्हणतात, जय शिवाजी, जय भवानी, आई जिजाऊला. समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शिक्षण देऊन. बंधुत्व निर्माण केलं आरक्षणचे जनक शाहू महाराजांनी आरक्षण देऊन. आणि बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिली. काय डेफिनेशन आहे दादा. 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली.
लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. 5 इलेक्शन होतात, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. आम्ही निवडून देतो, आम्ही 90% टॅक्स भरतो, तेव्हा हा देश चालतो. आणि सांगा रे, देश चालवण्यासाठी यांनी विरोध केला. आणि काय म्हणतात, जेव्हा संविधान बनवलं आम्ही मनुस्मृतीने चालणार. बघा किती घमेंडी, हे किती होते हे मनुवादी लोक. आर्य विदेशी ब्राह्मण हे मनुवादी 3 की 4% असतील. कोणाचं डोक्याने चालत आहे, कोण इतिहास लिहित आहे. अरे आज मोबाईल आले, विचार करा खरं आहे का खोटं आहे. तर किती घमेंडी. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. आता मला सांगा, कोणाचं डोक्याने चालत होतं, कोण शिकलेलं होतं रे. हे तर बाबासाहेबांचे दुश्मन, सरदार वल्लभभाई पटेलचे दुश्मन. हां, मग कॉर्पोरेट सेक्टरला कोण बसलेत, हेच ना आतंकवादी, देशद्रोही, आर एस एसचे जे काँग्रेस आर एस एस, जनसंघ आर एस एस. आर्य विदेशी ब्राह्मण, मनुचे औलाद. सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जज कोण झालेत, तेच झालेत. हां, पोलीस कमिशनर स्टेटचे कोण झालेत, तेच झालेत. SDO कोण झाले, तेच झाले. ज्युडिशनरी स्टेटचे तेच झाले. आणि प्रेस मीडियामध्ये कोण बसलेत. खरं आहे का खोटं आहे. आम्ही 90% समाज तर सडला मांस खाणारा कुत्रा आणि कावळा. तेवढी तरी बुद्धी होती का रे. किती लोकांच्या घरात दिवे, रेडिओ, किती लोकांच्या घरात पाय चपला होते रे. अरे SC ST OBC मायनॉरिटी, गरीब मराठी लोकांनी विचार करा. खरं आहे का खोटं आहे. तर त्यानंतर लोकशाहीला सुरुवात झाली. लोकांना केलेलं कार्य बघा. ह्या लोकांनी, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं का चेक करा. आता पहिली कुर्ता, गुजरातचा चीफ जस्टिस कन्हैया हा शेड्यूल कास्टचा होता. मुघल पंडितचा औलाद हा अहमदी हा साऊथमध्ये हायकोर्टचा जज होता. या बिचाऱ्याला तंग केलं. याच्या बायोग्राफीमध्ये 51 याला अटॅक आला. दुसरी कुर्ता, बाबासाहेबांनी 340 कलम हे गरीब OBC लोकांना आणि गरीब मराठा, तेलुगू, कुणबी लोकांना दिलेलं होतं. जरांगे पाटील ऐका, हे मोगल होते ना, कुठं होता, हैदराबादमध्ये होता. ते मानवतावादी होते. त्यांनी शूद्र अतिशूद्र मुस्लिम धर्म दिलं आणि बिचारायला स्वाभिमान शिकवलं. हे किती क्रूर आहेत. त्यांनी लिहिलं आहे कुणबी मराठा. आणि दादांनो, यांनी दबाव टाकलं. कोणी, सरदार वल्लभभाई पटेल OBC. पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते, भाऊराव पाटील मरून जाईल पण शिवाजीचं नाव चेंज नाही करणार. 11 वर्षापर्यंत पुण्यामध्ये शिवाजीचा पुतळा उभारलेलं महाराजांचं. केशवराव जेदे सत्यशोधक चळवळ संविधान पीठात होते. गरीब मराठा वसंतराव, आपला यशवंतराव चव्हाण साताऱ्याचे, बायकोला काठी लागली, मुलं नाही झाले. त्यानंतर पंजाबराव देशमुख डॉक्टर, त्यानंतर गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि बाबासाहेब यांनी प्रेशर टाकलं. कालेरकर साहेब पुण्यात होते, ब्राह्मण होता, त्यांनी रिपोर्ट दिलं. काय म्हणतो हा 90% समाजाचा हा काश्मीरी पंडित, पहिला प्राइम मिनिस्टर 90 दुश्मन, बम्मन क्या टट्टी साफ करेगा क्या, दे साले रिजाइन. बाबासाहेबांनी रिजाईन केलं. बाबासाहेबांनी ठरवून टाकलं. त्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं, तोही रिजेक्ट केला. बाबासाहेबांनी 51मध्ये रिजाईन केलं. त्यानंतर बघा, आदिवासींवर अन्याय अत्याचार करण्यासाठी, कारण जंगल जमीनचं आमचं होतं, आम्ही 7%, आमच्या पोरीबाळावर बलात्कार, खून करून काटण्यासाठी ना, आमचं जंगल लुटण्यासाठी बघा, यांनी पोरं गर्भात पैदा झाले, यांनी त्यांना हिंदू शब्द लावला 51मध्ये. बघा किती क्रूर लोक आहेत हे. आणि 52मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने विश्वरत्न पदवी दिली. जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा. आज जग बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्या देशातील लोकांचं उन्नती करत आहे. बुद्धाच्या विचाराने करत आहे. बाबासाहेबांनीच केलं ना. तुकाराम महाराजांनी बुद्धाला जिवंत केलं. बाबासाहेबांनी बुद्धाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय मिळवून दिलं. दादांनो, 52मध्ये
बाबासाहेबांनी रिजाईन केलं, हिंदू कोड बिल आणि कालुकाईसाठी. 52मध्ये पहिलं इलेक्शन झालं, बाबासाहेब रिपब्लिकन पार्टीकडनं मुंबईतनं उभं राहिले. या लोकांनी काजोलकर चौथी नापास, म्हशीचा धंदा आणि शेती होती त्याला उभं केलं यांनी. हे काँग्रेस आय एस ना जनसंघ आर एस एसनी हा बाबासाहेबाचा खुनी आहे, हा खुनी आर्य विदेशा पहिला प्राईम मिनिस्टर, ते सिद्ध करून दाखवलं डॉक्टर विलासकर यांनी. काजोलकर चौथी नापासला उभं केलं आणि बाबासाहेब हे 74,000 काही मतांनी निवडून आले. हा आर्य अन्याय अत्याचारी बलात्कारी मनूचा औलाद हा अध्यक्ष BJPच्या नड्डा हा पार्लमेंटमध्ये सांगतोय, काढून बघा खोटं आहे का. म्हणजे केली बैमानी. एवढ्या मोठ्या विश्वरत्नाला मूर्ख बन तुम्ही, किती झाड की पत्ती आहे रे, किती शिकलेले लोक आहेत रे तुम्ही. हाय अरे शिक्षणाचं झालं विचार कुठून करणार आहे. आणि जे शिकलेलं आहे त्याचा धंदा होऊन गेला, पैसा कमवणे, यांच्या मागं फिरणे. त्यांना काय करायचं, आपल्या बापाने काय केलं की आपल्याला कोणी दिलं, काय दिलं, काय नाही, मजा मारायची आहे पैसा कमवून. कारण मनुष्य पैसा घेऊन पैदा झालेला आहे. हे आमचे 1000 वर्ष खरबूर लोकांनी आहुती दिली, ते पैसे कमवले नाही यांनी, शूद्रातिशूद्र लोकांनी. हाय आहे की नाही. कारण काळे टोपीवाले हे प्रत्येक जातीमध्ये तयार झाले आहेत आता. त्यांना फक्त काय पाहिजे, यांच्या मागामागा फिरा ना, हरामाचा पैसा. पण यांच्या डोळ्यात कुठं दिसते. त्यानंतर बघा 52मध्ये पहिलं इलेक्शन झालं आणि विधानसभेचं झालं. आता मला सांगा काय व्याख्या कोण झालेत. बघा सगळ्यांचे ड्रेस खादी, जो चड्डी नाही घालणार, जगातला अन्याय अत्याचारी बलात्कारी मनूचा औलाद, तो डिस्ट्रिक्टचा खासदार न कॉर्पोरेटचा मेंबर. जो अन्याय अत्याचारी चड्डी नाही घालणार, बलात्कारी खुनी अंदाजे मनूचा औलाद, तो नगर परिषदचा मेंबर आणि तहसीलचा आमदार. आणि संध्याकाळ झाली, दारू प्यायची, गावात जायचं, सरपंच सगळे मिळतात, आंध्र गरिबाची पोरगी बलात्कार करून कापून फेकून देतात. ही राजकारणाला सुरुवात झाली. आणि बघा किती किती शिकलेले लोक होते, काय प्रचार करतात. हे बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांचे चमचे होते. बाबासाहेब आंबेडकर नीच होते, ढोराचे मांस खात होते. बाबासाहेब आंबेडकर हे रावनी बनवलं आहे संविधान. बाबासाहेब आंबेडकरनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांना खूप अन्याय केलं, कारण लोक शिकलेले नव्हते. सांगा ना किती लोक शिकलेले होते रे SC ST OBCच्या लोकांना. हा प्रचार प्रकाश आंबेडकरनी अकोल्यात 500 करोड खाल्ले. मुसलमान आतंकवादी, आम्ही 33 जातीचे लोक, हे यांच्या मायेवर कोण झोपला होता, डुकर. हे खरे आदिवासी. हा वामन मेश्राम बामसेपच्या 14 जातीच्या आदिवासी सगळं पूर्ण आदिवासी सत्यानाश करणारा. असा प्रचार करून लाखो करोड लोकांची कत्तल केलं. आणि खासदार आमदाराचे PA कोण झाले तरी कोण शिकले होते. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी ब्युरोक्रासी, प्रेस मीडिया, स्टेटची ज्युडिशनरी ब्युरोक्रासी, आणि त्यानंतर कमिशनर आणि SDO आणि प्रेस मीडिया कोण बसलं, पूर्ण कॅप्चर केलं. कारण इंग्रज तर निघून गेलेत. सांगा. त्यानंतर बाबासाहेबाला 54मध्ये भंडारावरून पाडलं. 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली बुद्ध धर्माची, आणि 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं सेंटरचं. हा पंडितजीचं ग्रँडफादर बघा, गंगाधर नेहरू, सगळे हे निजामाच्या अंदरलं बलात्कार खुने मजा मारणार, कारण शिकलेले होते. मोतीलाल नेहरू बघा, याचे तर कपडे इंग्लंडहून यायचे, हे दुश्मन बाबासाहेबाचे. आणि याची मावशीची पोरगी सविता कबीर ही याची रखेल, ती बाबासाहेबांच्या वयाने मोठी. तिने 6 डिसेंबरला बाबासाहेबाची खून केलं, हत्या केलं. हे डॉक्टर विलास खरासने सायन्स जर्नलमध्ये प्रूव्ह केलं. म्हणून हा वामन मेश्राम त्याला शिव्या देतो. सांगा. आणि एवढे बाबासाहेबाची विटाळ झाला, बाबासाहेबाची डेड बॉडी मुंबईला पाठवली. आणि ऐका रे, बाबासाहेबाचा एक मुलगा बाळासाहेब आंबेडकर वडील यशवंत, हा 1912चा जन्म, थोडेसे हँडिकॅप्ट होतं बिचारा, मॅट्रिक पास नाही होऊ दिलं. आणि बाबासाहेब मेल्यानंतर पूर्ण जगामध्ये बाबासाहेबाचे विचार पसरवलेत. आणि बिचाऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून 1966ला मुंबईमध्ये चैत्यभूमी बसवली. म्हणजे सांगा किती हे संविधानाचे देशद्रोही कूर आहेत. आणि यांना गधे घोडे पाहिजे होते. जरांगे पाटील, मराठवाडा हा हैदराबादमध्ये होता.
निजाम मोगलच्या अंडरमध्ये. त्यांनी जनगणना केली तेव्हा मराठा कुणबी हा वर टाकलेला आहे. माझ्या समाजाच्या ह्याच्यात हलबा म्हणून टाकलं आहे. ऐका रे, माझ्या समाजाचे नागपूरचे लोक, अशोक सोनकुसरे कुठं होता? मराठात. अरे मोगल तरी मानवतावादी होते. आणि त्यानंतर बघा त्याला 56मध्ये वेगळं केलं, कारण गधे घोडे पाहिजे होतं ना, पश्चिम महाराष्ट्रात सगळे होत होतं. आणि बघा दादांनो, हा पुसदजवळ उमरखेडला राहणारा तेली कुणबीचा गुंडा, बलात्कारी, खुनी, मनूचा अवलाद, संघात जाणारा, 200च्या जमीन, शंकरराव चव्हाण, 48चा LLB. बघा याने, आणि याचं पोरगं अशोक चव्हाण, या बाप पोराचं गुरु कोण? बेंगलोरचा साई महाराज घुंगरेल बालवाला, बलात्कारी, खुनी, मनूचा अवलाद, जो अटल बिहारी 96मध्ये प्राईम मिनिस्टर झाला. तो जिथून हाकतो तिथं 100 ग्रामची सोन्याची चेन आणि तोंडातून सोन्याची चेन. आणि अटल बिहारी 96मध्ये गणपतीला दूध पाजत होता. या बाप पोराने मिळून आज त्या मराठवाड्याची हालत हे केली. 1,00,000 जवान पोरी गायब आहेत. कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं त्याला, सोमनाथला, चव्हाणला, आणि तो म्हातारा मुंडेचा अजून नाही. आणि मराठवाड्याची एक डॉक्टर पोरगी मुंडेची फलटणमध्ये, राजे महाराजे, आमदार, खासदार, पोलीस कमिशन तिच्यावर बलात्कार केला. तिने स्वतः नोटमध्ये लिहिला आणि सोसाईट केला. तिची इन्क्वायरीसुद्धा नाही. आणि एक कलकत्त्याची पोरगी बिचारी, तिचं सोसाईट केलं त्याने. इथले डॉक्टर हे आर्य विदेशी ब्राह्मण, मनूचे अवलाद, मनूच्या विचाराचे, त्याचा निषेध करतात. पण ही कोण? हे शूद्र आहे ना आमची पोरगी. बघा किती कूर आहेत. अरे भूषण गवई साहेबांचं चीफ जस्टिसवर जेव्हा त्याने चपला टाकला, एक बार काउन्सिल त्याचा विरोध करत नाही. म्हणजे किती कूर लोक आहेत या. सगळ्यात जास्त जगातला सगळ्यात अन्याचा इथं, आणि इथंच 3 हिरो झाले, 4 हिरो यांनी आझादी मिळवून दिली. बघा किती कूर लोक बसले आहेत. झालं मराठवाड्याचं. त्यानंतर 1 मे 1960ला विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया MP मध्ये होता. बघा आम्ही आदिवासी बहुल एरिया, जंगल एरिया, चंद्रपूरपासून तर तिकडे झारखंडपर्यंत पूर्ण MPच होतं. बघा यांचं डोकं. बस्तरमध्ये आमच्या आदिवासींचे माणसं, बाया, लहान मुला मुलींना पहाडावून फेकलं. आम्ही इकडे तिकडे जीव वाचवण्यासाठी पडून आलो. आणि गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत हा विदर्भ. मी नागपूरमध्ये राहतो. मी हलबा समाजाच्या 33 जातीचा. माझ्या रिलेटिव्हच्या घराच्या बाजूला राहतो अतिशूद्र मुसलमान, ते मागठे विनत होते. आता आम्ही पोट भरायला काय ते 9 वारी लुगडं विणायचे. आम्ही त्यांच्यापासून धंदा शिकलो. शेड्यूल कास्टचे लोक विणायचे. काहीतरी पोट भरायला करावं लागेल की नाही. आणि दादांनो, तेली, कुणबी, कलार, दारूच्या व्यावसायिक, त्यांच्या जातीतले 5,000 मधले 1, आणि सोनार हे काळे टोपीवाले संघात, यांच्याकडे 200-200, 400-400 एकर जमीन. माझ्या गावामध्ये, माझ्या जातीमध्ये 2-3 लोक होते संघात जाणारे चांगले. आणि शूद्र बाकीच्या गरीब लोकांना शूद्र समजायचे. तर हे असे लोक, गरीब लोक, स्वाभिमानी, मजुरी नाही मिळाली ती 1 ग्लास पाणी पिऊन झोपत होते. आणि विदर्भ हा भारतातला सगळ्यात नॅचरल गिफ्ट आहे. बघा दादांनो, गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत, MP पासून तर आंध्र प्रदेशपर्यंत काळा कोळसा म्हणजे काळा सोना. त्यानंतर जंगल एरिया, कोळसा आहे म्हणून जेवढे पॉवर स्टेशन विदर्भात आहेत तेवढे महाराष्ट्रात नाही. जंगल आहे म्हणून प्रोडक्शन, डिफेन्स प्रोडक्शन, ऑर्डन्स फॅक्टर जेवढे विदर्भात आहेत तेवढं पूर्ण महाराष्ट्रात नाही. बघा यांची कुर्ता. कलकत्ता अगोदर राजधानी होती. हे कलकत्त्याला यांनी ऑर्डन्स फॅक्टरी प्रोडक्शनचं आणि कोल माईनचं ऑफिस तिथं नेलं. तिथले जे आर्य अन्याय, अत्याचारी, बलात्कारी, चटर्जी, भटर्जी, मुखर्जी, मनूच्या अवलाद आमच्यावर गुंडेशाही ऑफिसर म्हणून तिथून हालचाल चालतं. बघा. आणि आम्ही पोल्युशनमध्ये राहतो. बघा किती डोकं सुपीक आहे यांचं. त्यानंतर नागपूर सेंट्रल प्लेसमध्ये इंडिया अलायन्स, NDA अलायन्स, जेवढे नवीन MP MLA लोकांना आतंकवादीचं ट्रेनिंगचं ऑफिस देण्यासाठी RSSचं ऑफिस ओपन केलेलं आहे. 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही. बघा कोणाच्या ह्याच्यानं झालं आहे, केलं सत्यानाश. काय रे, आदिवासीच्या लोकांना, SC STच्या OBC लोकांना
अरे खरं आहे का खोटा विचार करा जरांगे पाटील. हा उघड डोळे. भारतातल्या सगळ्या आदिवासींवर अन्याय अत्याचार 3 वर्षाच्या पोरी बायांवर बलात्कार खून करून कापण्यासाठी आणि त्यांच्याकडनं जलजंगम जमीन लुटण्यासाठी बघा किती डोका यांचं. पुण्यामध्ये 1962मध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं. बघा डोकं बघा. 31च्या जनगणनेमध्ये आमच्या एस टीच्या टोटल महाराष्ट्रामध्ये 47 जाती आहेत. तिथं हलबा पण आहे आणि डॉक्टर महात्मे जिजाऊचा औलाद. तुम्ही शिकलेले. खडकीला काय म्हणतात हिंदीमध्ये, मराठी खडकी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कीर्ती म्हणतात. धनगर आणि धनगड. कारण तुम्हाला मिळालं खासदार महात्मे डॉक्टर आणि दुसरा तो आंब्याचा पैदा झालेला चेला तो मनोहर कुलकर्णीचा पडळकर पाजणारा. आता बंद झालं पाजणं त्याचं. आणि दादांनो 47 जाती, 2 खासदार, जनगणनेप्रमाणे 13 आमदार. डोकं बघा यांचं. गडचिरोली चंद्रपूर साईडची 1-2 कास्ट, मराठवाड्याला केलं 1-2 कास्ट. बघा मजा बघा यांची. आता सोलापूर साईडची 1-2, कोल्हापूर साईडची 1-2, त्यानंतर जळगाव खानदेश साईडची 1-2 आणि गुजरात बाउंड्री नंदुरबार साईडची 2-3 कास्ट पडावी. आणि आंबेगावमध्ये राहणारा मधुकर पिचट पुणे डिस्ट्रिक्टमध्ये राहत होता. आता यांना काय म्हणतात, तुम्ही ना खरे आदिवासी. आणि मधुकर पिचटचा, यांचे काही चूक नाही आहे, मधुकर पिचटचा नातेवाईक महादेव गोविंद गारे ज्याचा जन्म 1939, 22 वर्षाचा. त्याला म्हटलं तू हो डायरेक्टर, आता चल चल डायरेक्टर हो, तुला जे पाहिजे ते देतो. आता हे खुश झाले. यांना म्हटलं आम्ही तुमच्या आईजवळ झोपलो तर तुम्ही देवाच्या औलाद ब्रह्माच्या तोंडातनं पैदा झाले. आता हे खुश झालेत आणि यांना दिलं आश्रमशाळा. आता मास्तरीण पाय पण भेटले यांना. आणि यांनी सांगितलं बाकी जे आहेत ना ते यांच्या मायाजवळ डुक्कर झोपलं ते खोटे आदिवासी. बोंबलायचं बरं का. आणि झालं 64ला हे. आणि 64ला मेला हा विश्वरत्नाचा खुनी, 90% दुश्मन. हा पंडित जवाहरलाल नेहरू 90% दुश्मन, ज्याने कालेरकर साहेबाला विरोध केला. कोण रे हे लोक. त्यानंतर बघा शरद पवार पॉलिटिक्समध्ये आला. 62ला चिंचवार झाला. त्यानंतर गुलजारला नंदा हंगामी आणि 65ला वार झाला आहे पाकिस्तानशी. आणि गुलजार नंदांत झाला गरीब जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री. त्याला ताशकंदला गेला करारला, तिकडेच बेला बिचारा. अजून त्याचं इन्क्वायरी रिपोर्ट नाही. गुलजारला नंदा हंगामी, अरे बँक ऑफ बडोदा याने त्याच्या मालकाने त्याचं सामान फेकून दिलं, एवढे स्वाभिमानी होते. आणि बँक ऑफ बडोदाने त्याला मदत केली. आणि 66मध्ये पोलादी आयर्न लेडी जगातली बरं का, हां भारतातली नाही, तिने जे कार्य केलं 18 वर्ष बस, ती निवडून आली. आणि हे दुश्मन इंडियाला सिंडिकेट म्हणून तिचा विरोध करायला सुरुवात केली. ती पण पोलादी. गव्हर्नमेंटचं ऑफिस, अंडरटेकिंगचं ऑफिस, 14 प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं तिने. ती नाही मानत होती कोणाच्या बापाला. आणि एवढंच नाही, इंडिकेटच्या विरोधमध्ये कामराज DMKला निवडून आणलं काँग्रेस अध्यक्ष. बघा किती हुशार ती. आणि दादांनो त्यानंतर नॉर्थचे 101 हिरो बघा, मी सांगतो एकेकाचं नाव. पाहिलं कांशीरामजी, 1934चा जन्म, अतिशूद्र, पंजाबमध्ये सायन्स शिकले होते, पुण्यातल्या R&Dमध्ये नोकरी करत होते, पुस्तक वाचलं होतं. ब्राह्मण क्षत्रिय लोगों के हाथ में अगर संविधान की अंमलबजावणी अधिकार न्याय नाही मिळणार. त्यानंतर दादांनो आंबेडकर जयंतीला भांडण झालं, त्याचं सस्पेंड केलं, सायकल काढली. बघा दादांनो, कपडे तिकडनं आल्यानंतर धुवायचे, शपथ खाल्ली मी लग्न नाही करणार, मी जिथपर्यंत बहुजनांना संविधानावर बसवणार नाही तिथं उच्च पदावर, तिथपर्यंत मी घरी नाही जाणार. बँक अकाउंट नाही ओपन केलं. दिल्लीमध्ये पूर्ण भारतात फिरले आणि दिल्लीमध्ये गेले, थंडी होती दादांनो, पैसे नव्हते. बिचाऱ्यांनी मैतीमध्ये जे कपडे मयत जाळतात तिथले फेकलेले कपडे घातले. बघा हे होते कांशीरामजी.
आणि दुसरे त्यांना साथ देणारे ऐका. नागपूरचे डॉक्टर मामा देशमुख साहेब, कोण? शूद्र तेलीकुणबीचे, जन्म त्यांचा 35 किंवा 36चा आहे. बिचाऱ्याची 1969ला ह्या अन्याय अत्याचारी मनूचा अवलाद ह्या RSSचे MP MLA लोकांनी त्याची मयत काढली. बंद कर मामादे, बोला नाही करत तुझ्या प्रकाशन. पळा रे. मनूच्या अवलादानं दादांनो स्वतः प्रकाशन करून 10 लाख पुस्तकं विकलेत आणि कांशीरामजी सोबत शेवटपर्यंत राहिलेत. हे असे एक 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 मानवतावादी पैदा झालेत. ही खाण आहे, ही महाराष्ट्र ही खाण आहे मानवतावादी लोकांची, लक्षात ठेवा. त्यानंतर नॉर्थमध्ये बघा, नॉर्थचा पेरियार कर्पुरी ठाकूरला गोडीने मारलं. याला लल्लन सिंग यादवला. कर्पुरी ठाकूर, चरण सिंग चंद्रशेखर, शरद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, 101. आणि या लोकांनी इंदिराजी जेव्हा प्राईम मिनिस्टर यांनी जेलमध्ये गेले कशासाठी? बाबासाहेबांच्या पुतळा संविधान पीठासाठी, तिथं संसद भवनासाठी बसवायला. दादांनो आमच्या आया बहिणी डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि इंदिरा गांधी बघा मानवतावादी विश्वरत्नाचा पुतळा बसवायला सांगितलं. एवढी महान मानवतावादी बघा, महाराष्ट्रातले 4 हिरो. बाबासाहेबांचा पुतळा बसवला संसद भवनासमोर विश्वरत्न. आरक्षणजनक शाहू महाराजा पुतळा. त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचा पुतळा आणि शूद्र राजा जगातला टॅलेंट छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा बसवला. आणि यांचे 400 सीटा येणार होते 2024मध्ये. काउंटिंगच्या 1 दिवस पहिले अगोदर काढून फेकलाय. हे बघा दुश्मन आई जिजाऊ, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, छत्रपती अहिल्याबाई होळकर, फुले शाहू आंबेडकर, तोंडातनं आवाज नाही निघत. आणि हे बाबासाहेबाच्या समाजातले, म्हणून बाबासाहेब म्हटलं मला शिकले लोकांनी धोका दिला. यांनी दीक्षाभूमीसुद्धा विकून टाकले नागपूरचे. बघा किती लालची लोक आहेत. त्यानंतर 70मध्ये 4 कंट्रीजने म्हटलं इंदिरा गांधीला वर्ड्सच्या न्यूक्लिअर पॉवरवर साईन करा, बोले नाही करत. आणि 74ला पहिली न्यूक्लिअर टेस्ट केली. 71ला तिने गरिबी हटावचा नारा लावला आणि जे पॉकेट मनी घेणारे होते क्षत्रिय आणि हे राजे मोगल यांचं पेन्शन बंद केलं, पॉकेट मनी. 72ला ड्रॉट एवढं झालं दादांनो, अमेरिकेतली डुकराला चारतात लाल ज्वारी खाल्ली. आणि 73ला पेरियार रामास्वामी सुईपासून तर मिसाईलपर्यंत बिचाराचं मृत्यू झालं. हे इंडिया अलायन्स आतंकवादी देशद्रोह RSSच्या ह्या दोन्ही पार्ट्या आणि यांची ब्रांच BMS आणि AIDFने सेंट्रल लेवलला स्ट्राईक केलं. ललित नारायण मिश्रा रेल्वे मिनिस्टरला स्फोट करून उडवून टाकलं त्याला. त्यानंतर इंदिरा गांधीजींनी तंग येऊन 75मध्ये 25 जून 75ला इमर्जन्सी लावली. हे शरणार्थी म्हणून आलेला जेठ मलानीने इंदिरा गांधी निवडून आले राजाने रायबेलतून त्याला इन्व्हॅलिड केलं. आणि दादांनो इंदिरा गांधीजींनी अटल बिहारी वाजपेयी, मनोज जोशी, हा टेररिस्ट आहे अडवाणी, सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. आणि हा आतंकवादी संघटनचा अध्यक्ष होता बाळासाहेब देवळसने, तिच्या पाया पडले. हे होती इंदिरा गांधी. आणि बाबू जगजीवनरामनी काँग्रेस सोडली. आणि 76ला हे शूद्र होते, नॉर्थचे लोक फार पॉवरफुल होते. यांनी इंदिरा गांधीला म्हटलं जातीवाद न धर्मनिरपेक्ष ॲड केलं तिने. आणि कांशीरामजी आणि आमचे उमरे डामटे पण निवडून आलेले आमच्या समाजाचे राम हेडव साहेब आणि 33 जातीतल्या लोकांनी कांशीरामजीला घेऊन इंदिराजीकडे त्यांना म्हटलं की मॅम ये तो एक साथ रहते बडे रहते, इनकी माँ के पास सुअर है, सच्चे आदिवासी झूठे. तिने पूर्ण भारत देशाचं एरिया रिस्ट्रिक्शन बघा खोटं आहे का तर. आणि 77मध्ये जनता दलची गव्हर्नमेंट आली आणि जनसंघ RSS म्हणजे BJP यांच्या 2-4 सीटा. बाबू जगजीवनरामला नॅशनल हेराल्डने बदनाम केलं. आणि कोण झाला प्राईम मिनिस्टर? हा गुजरातचा इंदिरा गांधीचा दुश्मन मोरारजी देसाई. आणि या लोकांनी म्हटलं की मंडल कमिशन रिपोर्ट पाहिजे. डॉक्टर मंडलला म्हटलं रिपोर्ट द्या. दादांनो यांनी इतका अन्याय अत्याचार केलं
SC STसाठी अरे गरीब SC ST OBCच्या पोराबांना जाळलं, तो आता रिपोर्ट आला आहे. आणि हे बदमाश प्रेस मीडिया, गोदी मीडियानं महाराष्ट्रातील सगळ्या लोकमत, TV9, ABP न्यूज, मट्टा सगळे, आणि एवढे बदमाश लाख लाख दीड लाख रुपये ते सोशल मीडियाला तुम्ही आमची ना दलाली करा. इतके बैमान हे एवढं अन्यात्याचार होत आहे. एक मीडिया बोलायला तयार नाही. कुत्र्या बकऱ्यासारखे लहान लहान कापतात, एकही बोलायला तयार नाही. इतके हे माजलेले आहेत मीडिया महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर त्याचं सपोर्ट वापस घेतलं आणि मग झाले चरण सिंग. आणि हे संपलेलं होते. काँग्रेस, जनसंघ, RSS ही संपली होती. या शरद पवारने दादांनो 78मध्ये वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली. आज त्यांचं दिवस आहे. 7 वर्ग शिकले होते दादांनो. विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्रातर्फे. स्वाभिमानी होते दादांनो. आणि हा पुरोगामी लोकशाही आघाडीचा चीफ मिनिस्टर आणि नितीन गडकरी जनसंघाचा यांनी पिवरली गव्हर्नमेंट स्थापन केली आणि तेव्हापासून हेच राज करत आहेत. 80मध्ये परत निवडून आली इंदिरा गांधी बघा. आणि त्यानंतर 80मध्ये या लोकांनी जनसंघ RSSची BJP आली, फूल आलं. 81 आणि TV आलं 80मध्ये. किती लोकांच्या घरात होतं रे? 81ला जनगणना झाली दादांनो, 1,10,00,000. हेच झाले. यांच्या मायाचा ब्रह्मा झोपला होता. 13चे 26 आमदार आणि 2चे 4 खासदार. एकेका जातीमध्ये 2-2 खासदार आणि मिनिस्ट्रीपद. आणि 6,000 करोडचं याच्यात आदिवासी संशोधन घपला केला. कारण हे एकत्रच आहेत, इकडे ते तिकडे तेच. कोण बसले आहेत बघा. आणि इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. बघा दादानो यांची कुर्ता. मेन जे आहे ते मंडल कमिशन. किती शिकले लोक होते रे. इंदिरा गांधीला माहीत होतं माझी हत्या, तिचं लेक्चर आहे, इस देश के उन्नती के लिए मेरा खून का एक एक बूंद काम आहे. तिला माहीत होतं. काय करणार बिचारी. जो कोणी या बहुजनांचा विचार करतो प्रगती, त्याची हत्या करण्यात येते. आणि बघा यांचं डोकं ती मंडल कमिशन लागू करण्यात होती. आमचे देशासाठी रक्त देतात आमचे शीख बंधू. डोकं बघा ॲडव्हान्समध्ये. अरे हाही जलमलेलं आहे. तुमचं सगळं पितळ उघडं केलेलं आहे आणि तुम्ही राज नाही करू शकत. शेवटी तुम्हाला या देशाची माफी मागावंच लागणार आहे. अन्याय अत्याचारी करायला सगळ्या आमदार खासदारांना म्हणतो. आणि हे आतंकवादी संघटना, मी नागपुरात जन्म, तुमच्या ग्राउंडवर येतो ना मी. भेणार काय गोळ्यानेच मारायला दाखवा कुठं ब्रह्मा येतं. हरामखोर लोकांना अरे थोडीशी शरम तर करा. 50पासून नुसतं शिक्षण दिलं असं गोरगरीब लोकांना. अरे ही सोन्याची चिडिया एवढा श्रीमंत आहे, जगातला श्रीमंत आहे. हे कोणते पॉलिसीला आहे? हां, लहान लहान पुरे बलात्कार करणार, आम्ही देवाच्या औलाद, आमच्याबद्दल त्याची हत्या करू. हे आहे का जगामध्ये? काय रे तेलकुणबी SC ST OBC मारलेल्या गरीब लोकांना संविधानवादी खोटं आहे काय? आहे का जगात? का त्या ब्रह्माच्या आशीर्वादाने झाले आहे तुम्ही? 21व्या सदीमध्ये आहे का जगात कुठं असं ब्रह्मा जन्माला आलेला आहे? अरे शरम करा. तुमच्या आया बहिणीचं अंगावर कपड्याचे असे आले असते का? त्यानंतर डोकं बघा. इंदिरा गांधीजीचा PA कोण? RK धवन, आर्य विदेशी मनूचा औलाद. आर्मी चीफ अरुण वैद्य पुण्यातला. आता यांना इंदिरा गांधीचे मारायचं आहे आणि खलिस्तानी म्हणतात त्यांनाही मारायचं आहे. डोकं बघा यांचं. यांनी अमृतसर गोल्डन टेम्पलमध्ये तिथं याला भिंद्रनवालेला पाठवलं. इंदिरा गांधींनी त्याला रिपोर्ट दिलं. इथं टेररिस्ट घुसल्यावर तिने बिचाऱ्यांनी ऑर्डर दिली. अरुण वैद्य त्यांनी गोळीबार केला. आणि जाऊन बघते तर काहीच नाही. ऑक्टोबर 84ला ह्या RK धवननी सतवंत सिंग BN सिंगची ड्युटी लावली. त्या दिवशी ब्रिटनची प्रेस मीडिया तिचं प्रेस घेणार येणार होती. बिचाऱ्यांनी त्या बिचारीला यांनी फुकून टाकलं. मग किती प्लॅनिंग केलं. आणि बघा दादांनो किती कूर. RSS, काँग्रेस, अन्याय अत्याचारी बलात्कारी मनूच्या औलाद आणि जनसंघ, RSSने BJP 80ला, हे इतके कूर लोक. आणि यांची BMS आणि AIDFच्या लोकांनी मिळून दादांनो आमच्या हिंदू शीख करून लाखो लोकांची कत्ल केली. जाळलं त्यांना, त्यांच्या आया बहिणी बलात्कार खून केलं. आणि सांगा रे या देशाची माफी मागणारे कोण होते? बस हा डेव्हलपमेंट झाला. त्याच्यानंतर यांनी जे बैमानी सुरू केली, इंदिरा गांधीला जो आला त्याला मारतात. 84मध्ये यांच्या 300 सीटा निवडून आल्यात.
राजीव गांधीला मंडल कमिशन मेन आहे, त्याला पकडलं आणि त्याला नेलं अयोध्येला. दरवाजा उघडलं, रामाची मूर्ती, लाखो हिंदू मुस्लिम कांड करून त्यांची हत्या करून टाकली. आणि जिजाराला 650 वर्ष तेव्हा. हा, आणि बघा दादांनो, 85मध्ये हा अन्याय, अत्याचारी, बलात्कारी मोनूचा औलाद, जनसंघ RSSचा हेड, BJPचा अटल बिहारी वाजपेयी, आर्य विदेशी ब्राह्मण, मनुस्मृती हा काँग्रेसचा, आर्य विदेशी ब्राह्मण, त्यानंतर प्रकाश कारत, या 3 आर्य विदेशी मनूच्या औलादाने प्रस्ताव आणला. ॲडव्होकेट हा आहे ना, त्यांनी मनू EVMचा प्रस्ताव पास केला. झाला काय रे राहुल गांधी? तुझ्या बापाने केलं ना, हिंदू मुस्लिम लाखोला. आणि कोण होय रे EVM आणणारा? कोण होय रे विरोधक OBCचा, मंडल कमिशनचा? त्यानंतर याचं रिजिम संपत आलं 89. हा म्हणतो 1 रुपया टॅक्स येतो, त्याच्यातले 90 पैसे खातात, 10 पैसे खर्च करतात. आणि कांशीरामजीने 14 एप्रिल 1984ला BSPची स्थापना केली. अटल बिहारी वाजपेयी म्हणतो माझ्या पायामध्ये 2 काटे, एक मुलायम सिंग आणि एक कांशीरामजी. आणि 89मध्ये VP सिंग साहेब, जनता पार्टीची गव्हर्नमेंट झाली. VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं. जनता पार्टीने त्याचे BJPने तिचं सपोर्ट वापस घेतलं. मग झालेत चंद्रशेखर. आणि दादांनो बघा, त्यानंतर हा चिदंबरम आणि कपिल सिब्बल आणि प्रणब मुखर्जी साहेबांनी PMLचं बिल पास केलेलं आहे. आणि बघा, अर्जुन सिंग हे MP चीफ मिनिस्टर होते. त्यांनी आमची बहीण बॅटिन क्वीन, जिच्यावर बलात्कार केलं, तिला शरणागती दिली. VP सिंग साहेब, अर्जुन सिंग साहेब आणि त्यानंतर मुलायम सिंग साहेब आणि कांशीरामजीने तिला मानवतेत आणलं. आणि बिचारी 2दा निवडून आली. 2001मध्ये दिवसा ढवळ्या तिला गोळी मारलं दिल्लीमध्ये. आणि मुलायम सिंग साहेबांनी तिची मयत उचलली. आणि त्याचा पोरग बघा, अखिलेश यादव शिकलाय म्हणते परदेशातनं. हे गुलाम यांच्या घरात वैश्याचा पोरगा. अरे तो पांडे म्हणून 2 आमदार आहेत त्याचे, तो अपोजिशन लीडरनं, तो SC समाजाच्या लोकांना शिव्या देतो. आणि हा तोंडाने म्हणतो मला विश्वास नाही, आणि हा गूचा पाणी पिऊन आला. हे गुलाम असे झालेले आहेत. महाराष्ट्रात ते गुलामच आहेत ना, सांगा. त्यानंतर 91मध्ये आणि 84मध्ये नरसिंगराव हा उमरे रामटेक म्हणून मिळून आला. हा HRD मिनिस्टर होता. याने दादा जे 1 महिना 2 महिने गेले ना इमर्जन्सी, त्यांना 20-20 हजार रुपये पेन्शन दिलं खोट्या लोकांना. कारण मी उमरेडचाच जन्म आहे, मला माहीत आहे. आणि 91मध्ये कॅनव्हेसिंग करता करता साऊथमध्ये पेरियार, निडल आणि मिसाईल मॅन याला DMKला बदनाम करण्यासाठी त्याची बॉम्बस्फोटने उडवलं तुकडे तुकडे. कोणी मेला का रे त्याच्यासोबत. आणि 91मध्ये हा नरसिंगराव हा प्राईम मिनिस्टर झाला. हा आंध्रातला आर्य विदेशी मनूचा औलाद. हा रामटेकला इंजिनिअरिंग झाला आणि पैलवान झाला आतंकवादी संघटन RSSमध्ये. याने प्राईम मिनिस्टर बहुमत नव्हतं याला. याने गेट करार केलं, जल जंगल जमीन अंडरटेकिंग गव्हर्नमेंट ऑफिसला प्रायव्हेट केलं, म्हणजे गुलामगिरी. 6 डिसेंबर 94ला बघा किती डोकं यांचं. यांनी बाबरी मस्जिद पाळून हजारो लाखो करोडो लोकांची कत्ल करून हिंदू मुस्लिम म्हणून. बघा कसं डोकं आहे. आणि 92मध्ये नरसिंगराव प्राईम मिनिस्टर यांनी OBCच्या लोकांना क्रिमिनल लावलं. लालू प्रसादला बिचारायला वकील नाही मिळालं आणि लालू प्रसादने रस रोखलं. त्याला पेपरवर चोर अजूनही जिवंत आहे. बघा रे OBCच्या लोकांना कोण आहे. त्यानंतर 93मध्ये बहुमत नव्हतं. आदिवासीच्या शिबोशोना जेलमध्ये टाकून, कारण आम्ही तर असेच आहोत. आमच्या आई बहिणींना कापा, बलात्कारा, खून करा. 2021 बघा ना, वागचूक भाऊ आमचा
सायंटिस्ट आहे, इंजिनियर आहे, एवढं मोठं रिसर्च, 30 अवॉर्ड. काय हालत आहे. आमच्या आई बहिणी कापतायत. आणि या महाराष्ट्रात शाहू फुलेचा महाराष्ट्र म्हणतात दादांनो. अरे आज 50 वर्ष झाले आम्हाला म्हणतात तुमच्या मायबापाच्या प्रूफानं SC STला केली का रे OBC जनगणना. काय रे बाबा जरांगे पाटील, अरे उघड डोळे. आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गरीब आहेत का रे. हां पण हे गुलाम SC ST OBC मधले जरांगे पाटील आणि हे बामसेफ संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ हे नुसतं व्यक्तिपूजा. आदिवासीचा 14 जाती अखिल भारतीय 14 जाती खऱ्या काय काय सोंग केले यांनी. आहे का जगात असं. यांची हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य काय गरीब आहेत का. अरे किती अत्याचार करणार. इलिगल नाही का हे. कधी ओरडता का रे SC ST OBC गरीब तुम्ही शिकलेले लोकांनो. पूर्ण इतिहास खोटा. पूर्ण तुमच्यावर सगळं हद्दीकार घेऊन तुमचं हे करत आहे. तरी एवढी प्रगती केली म्हणजे मला सांगा ही भारत सोन्याची चिडी आहे. किती हुशार आहोत आम्ही. अरे किती हुशार आहोत. जगात नाव कमावलं ना. APJ अब्दुल कलाम शूद्र होता बिचारा, लग्न नाही केलं. जगाने 19 ऑगस्ट 2020ला त्याला काय दिलं. सायंटिस्ट लोकांनी, मिसाईल मॅन जगातल्या लोकांनी. एक एक हिरो आहेत. हे भारत देशमध्ये टॅलेंटेड लोक आहेत दादांनो. खरं आहे का खोटं आहे. अरे एवढंच विचार. तुमच्या आई वडिलांनी जन्म दिला तुम्हाला का तुम्ही ब्रह्माच्या तोंडातनं झाले. आणि त्यांचा 8वाना दिवस का तुम्ही पुण्य केलं का लवकर पैदा झाले. आणि तुमच्या समाजाला 70 टोकला काय दशा आहे. आणि सगळे यांनी कायदे करून कोण होते लोक. किती कूर लोक आहेत. त्यानंतर 93मध्ये त्याला केलं. 94मध्ये BJP शिवसेनाची गव्हर्नमेंट यायला नोव्हेंबर 114 गोंडगोवांना मारलं एका दिवसात कुत्र्या दंगा करून. 94मध्ये आनंद मारसाठी या नरसिंगरावनी प्लेन भरून हत्यार आणले टेररिस्टसाठी. 96ला अटल बिहारीची एक मताने 13 दिवसाची गव्हर्नमेंट कांशीरामला पाडली. आणि आज कांशीराम गुलाम समाज पार्टी हाथी चलेगा बम्बन क्षत्रिय पुंगी बजाएगा. लाओ जी माल लाओ जी लाओ जल्दी. अरे काय डूब मरो बोलो ना किधर ब्रह्मा है. मैं आता ना आपके साथ. काय काय डर है. हम नहीं डरते. हम EVM वाले. हमारा भाई अकेला कभी बाला साहब आंबेडकर मानना चाहिए. कफन बांध लिया कल आ जाओ उसकी रैली में. त्यानंतर बघा दादांनो अटल बिहारी नंतर हा OBCचा देवगौडा झाला. कर्नाटकचा चीफ मिनिस्टर होता. तो होता जनता दलमध्ये. त्याला सपोर्ट केलं सीताराम केसरी OBCने. त्याची धोती सोडली. हे अन्याय अत्याचारी हे बघा हे एकच आहेत ना. टेररिस्ट संघटन चालवत आहे ना. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल आणि 98मध्ये EVMनी निवडून आला अटल बिहारी वाजपेयी याने. आणि यांनी काय केलं 2002मध्ये देशासाठी रक्त सेंटर गव्हर्नमेंटचं पेन्शनच बंद केलं. 99मध्ये शरद पवारने राष्ट्रवादी काढली. मजा बघा. 99पासून हा झाला अध्यक्ष बॉम्बसेफचा वामन मेश्राम. चंदा चोर आणि 14 जातीची संघटन आदिवासीची यांच्या आईजवळ झपला तर ब्रह्मा याच्याजवळ आणि मराठ्याचे काही लोक आणि याच्या जातीचे लोक. सांगा आज 26 वर्षात त्यांच्यासोबत काम करतोय. आणि 14 जातीच्या आदिवासी पूर्ण आदिवासीचं सत्यानाश करणारा हा. त्यानंतर 2004मध्ये UPAची चेअरमन होती सोनिया गांधी. मजा बघा आता. शरद पवारनं संगमा म्हणतो सोनिया गांधी विदेशी आहे. सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि मनोहर पर्रिकर हे तिन्ही संसदमध्ये म्हटले सोनिया गांधी विदेशी आहे. आणि या तिघांना चहा पाजलं. हे क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सदस्य. तिघही जण कॅन्सरने मेले. आणि हा तडीपारचा पोरग कधी बॅट घेतली नाही. आज सोन्याची अंडा देणेवाले मुर्गीचं चेअरमन. 9मध्ये फ्रॉड. हे GDP बडा रे. हे गोदी मीडिया प्रेस इतकी बदमाश मीडिया. अरे यांनी विकून टाकलं. काही गरज नव्हती. अरे हा कृषीप्रधान आहे. एवढं इंदिरा गांधी प्रगती केली. अरे अन्नधान्याच्या याच्यावर आम्ही जगू शकतो. जगामध्ये एवढं नाही आहे. सोन्याची चिडी आहे ही भारत देश. 13मध्ये सुब्रमण्यम स्वामी हा अन्याय अत्याचारी मनूचा अवलाद. याची पोरगी मुसलमानचे तर संबंध बघा साऊथचा. हा टेररिस्ट अडवाणी पाकिस्तानने डिक्लेअर केलेला. हे शरणार्थी आलेत आम्ही शरणार्थी झालो. यांना जमिनी सगळी मदत केली. आणि 85 करोड आम्ही शरणार्थी झालो आता 25मध्ये.
नरसिंहरावचा पोरग 7 पोरं लक्ष्मण BJPमध्ये, आणि वामन मेश्राम बॉम्बसेकचा चंदाचोर हे गेले होते सुप्रीम कोर्टात. ऑक्टोबर 13ला सुप्रीम कोर्ट म्हणतो इट इज नॉट फ्री अँड फेअर व्होटिंग मशीन. आणि कोण निवडून आलेत रे? ND आलेत. कशाने? व्होटिंग मशीनने. त्यानंतर बघा जसा हा निवडून आलेत, यांनी पेगॅसस आणलं इस्रायलवरून. लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग, बघा त्याची बायको कोण होते जरा चेक करा कोण होतो. आणि दादांनो सगळ्या महाराष्ट्रामध्ये नंगानाच ED CBI सगळ्यांचं जबरदस्तीने. विठ्ठलराव विखे पाटील BJP शिवसेनाचा स्टेट मिनिस्टर सेंटरमध्ये, पोरग अपोजिशनचा लीडर काँग्रेसचा, रातोरात टोपी. ह्या टोप्याबद्दल ह्या टोपी. आणि यांनी काय केलं, 1 जानेवारी 2018ला बघा डोकं, हा अन्याय अत्याचारी मनूचा अवलाद, हा फडणवीस अन्याय अत्याचारी, दुसरा शरद पवार विटनेसला, आंब्याच्या रसपासून पैदा करणारा मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटेंनी भीमा कोरेगावला दंगा करून जे SC STचे जे भीमा कोरेगावला जातात 1 जानेवारी, त्यांचं लाखो पोरांचं आयुष्य बर्बाद केलं. आणि दादांनो बघा यांनी कितीतरी निरपराध लोकांचं जीव घेतलं ना, जेलमध्ये टाकलं. आनंदराव तेलटुंबे, बाळासाहेबांच्या बहिणी, बीड्स पिलाजेमध्ये PhD केलं. जुबेर यांच्यावर आरोप काय लावला, कितीतरी लोक होते मेलेत बिचारे जेलमध्ये. प्राईम मिनिस्टरचं हत्याच्या ह्याच्यात कट आहे म्हणून. बघा कसे डोकं आहेत. आणि 2018ला 4 जज बाहेर निघालेत. त्यातला एक होता गोगोई, त्याचा भाऊ होता काँग्रेसमध्ये मिनिस्टर हे आसामचे. ते म्हणे रस्त्यावर या संविधान वाचवायचं आहे. आणि ह्या गोगोईने महिलांचं विनयभंग केलं होतं. आणि याला म्हटलं तूच दे डिसिजन. आणि याने अयोध्या केसमध्ये एकही जजची साईन नाही, आणि याला दिलं राज्यसभाची सीट. आणि 18मध्ये कायदा केला यांनी की इलेक्शन प्रक्रियेमध्ये पिऊनपासून तर साहेबपर्यंत कोणी असो त्याच्यावर कोणीही काही कारवाई करायची नाही. कारवाई केली तर 7 वर्षाची जेल. म्हणजे बघा. आणि 19च्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हटला हर एक विधानसभामधनं 5 VVPAT कंट्रोलची परची 100% टॅली करायची. आणि इलेक्शन झालं 19चं 371 ठिकाणी फ्रॉड. आणि कूर बघा ED यांनी केस टाकले आहे. 20मध्ये 19 लाख काही मशीन गायब आहेत. आणि 23मध्ये हा विदोडी क्या रे कठवे आणि BJPचा अन्याय अत्याचारी बलात्कारी मनूचा अवलाद, एक खासदाराने एक मुलगा मुलगीला डिसेंबर 23ला पार्लमेंटमध्ये पार दिली, त्याने धुवा उडवला. आणि यांनी बायकाट केलं. किती हुशार लोक आहेत. 16मध्ये डिमॉनिटायझेशन केलं. बादांनो कितीतरी लोक मेले, सत्यानाश केलं. कधी पाहिलं होतं का रे? पैसे टाकलं तरी हे पैसे कमी. अरे काय लुटत आहेत लोकांना. पूर्ण इंडस्ट्री बर्बाद करून टाकलं. अमेरिकेला विकून टाकलं. जवान राहण्यासाठी लहान लहान मुलांचं मांस खातात. कधी तुमचं डोळे उघडणार आहे? 1000 वर्षापर्यंत शूद्र करोडो लोकांनी आहुती दिली आहे. याच महाराष्ट्रामध्ये आपले मायबाप नव्हते का तुम्हाला की तुम्ही पण ब्रह्माच्या तोंडातनं पैदा झाल्यात? SC ST OBC लोकांना काय गुलामगिरी करतायत. तुमच्या घरात पोरीबाळी आहेत, कपडे आहेत त्यांच्या अंगावर. बघा ना किती अन्यात 3-3 वर्षापूर्वी कापून बलात्कार करतात. छोट्या छोट्या माणसाचं मांस खातायत पोटाचं. काय ठेवलं आहे तुम्हाला? गहाण ठेवलं आहे ते तुमचे डोळे नाही उघडत. याच महाराष्ट्राचे मायबाप आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. ही संतांची, राजे महाराजे आणि फुले शाहू आंबेडकरची मेहरबानी आहे महाराष्ट्रात. जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. 10 स्टेटला पालू शकतो. त्यानंतर बघा यांनी सगळे मोदी चोद पैसा घेऊन गेले. आणि काय कानून केले यांनी, आऊट केले ना. काय रे खडगे, संविधानाच्या देशद्रोही कशी मजा येत आहे. 10 पेन्शन 84 आणि सगळे फॅमिली राजकारणात हरामाचा पैसा कमायचा धंदा. दादांनो यांनी कायदा केला. जो फायनान्शियली बोलेल, जो गव्हर्नमेंट त्याला 9 महिन्याची जेल. आणि अग्निवीरच्या नावाने 91 पासून आमच्या पोराबाळांना मजबूर करून प्रायव्हेट मिलिटरी तयार केली अग्निवीरच्या नावानं. त्यांना गुलाम केलं गंगेच्या पाण्याच्या नावाने, गुचा गंगाजल, कावड यात्रा, ड्रग्स, दारू आणि हे पॉलिटिक्स
सगळ्यांना पोलिसाचे ड्रेस दिलं, कायदा केलं, पोलिसवाला सांगितलं तुम्ही मारा करा काही करा. जुलै 24पासून इम्प्लिमेंटेशन. म्हणजे जेवढा अन्याचा इंग्रज अन्याय केला त्याच्यापेक्षा एक पूर. त्यानंतर जानेवारी 24मध्ये भूषण गवई साहेब सुप्रीम कोर्टचे जज झालेत. त्यांनी त्याला बोलवलं इलेक्शन कमिशनरला आणि त्याला सांगितलं की प्रत्येकाला व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिटची पर्ची द्यायची आणि फॉर्म 17C हा संविधानप्रमाणे इलेक्शन घ्यायला पाहिजे. त्याच्यात लिहिलेला आहे बक्सा, व्होटिंग मशीन, व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिटचा आयडेंटिफिकेशन नंबर, कारण हा इंजिनिअरिंगचा आयटम आहे. तो त्याच्यात लिहायचं कोणती मशीन कोणत्या बूथवर यूज केला म्हणून, काही नाही. आणि 18 एप्रिलला अन्याय अत्याचारी मनूचा अवलाद खन्ना आणि दत्ता 2 जजनी त्याला बोलवलं. काय रे भूषण गवई साहबने बोला है देना है. काय म्हणतो तो, ATM की पर्ची असते ना वो इंक निकल जाती इसलिए हम लोग वो काउंटिंग नहीं कर सकते. अच्छा क्या रे तुमको विश्वास नहीं है. आणि दादानं 19 लाख मशीन होतं, तोंडातनं आवाज नाही काढलं. 18ला काय म्हणतो तो, कॅन्डिडेट फायनल झालं की सिम्बॉल लोडिंग करताना सगळ्यांनी राहायचं तिथं कॅन्डिडेटनी. मी गेलो तर रामपूरला काही नाही हेच करतात. आणि 25ला म्हटलं 24ला का 25ला सुप्रीम कोर्ट ते 2 जज की कोणाला डाऊट असेल सेकंड थर्डवाल्याने पैसे भरून रिकाउंटिंग करायची. झालं इलेक्शन. हे दंडाने मारतात लोकांना ना. त्याला फॉर्म 17 प्रमाणे काही ना सिलिंग केलं काय केलं, व्होटिंग झालं, मशीन घेऊन गेले आणि संध्याकाळ झाली. 7 दिवसांनी 60%, मग 63%, मेरी मर्जी. आणि 538 ठिकाणी फ्रॉड. सांगा हे काही इलेक्शन आहे. आता काय करतात ते सांगतो. 4 डायरेक्टर यांचेच, मशीन बनवणारे हेच, सिम्बॉल लोडिंग करणारे हेच, आणि तिथं CCTV कॅमेरा होता. हा रमेश जयराम काँग्रेसचा मध्ये कोई जरूरत नाही, म्हणजे नंगा नाच. हे जे 4थी नापास 5वी नापास हे त्या इलेक्शनच्या याच्या बूथवर ऑफिसर म्हणून, आणि त्यांच्यावर कोणी ॲक्शन नाही घ्यायचं. बरोबर आहे. आता काय करतात ते सांगतो. बघा आज कोडिंग करून कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये प्रोग्रामिंग करू शकता पर्सेंटेजप्रमाणे. आता यांच्याकडे आहेत 50 लाख मशीन का 45,000 मशीन. हेच सगळं प्रोडक्शनपासून इलेक्शन फक्त फिगर दाखवायचं आहे. आता एका मशीनमध्ये एक्झाम्पल 2000 मतं, 1 लाखाला 50 मशीन. 1 विधानसभेमध्ये 4,200,000 मशीन, 6 विधानसभा 1,200 मशीन, 500ला 12 म्हणजे 6 लाख मशीन. त्यानंतर 42ला 1,07,00,000, 25% जास्त, 2.25 लाख, 25,000 जास्त, 9 लाख झालं. आता हे मशीन घेऊन आलेत दादा, आलेत ना गेलेत, काही त्याच्यात फॉर्म 7 काही नाही. आता हे काय करतात ते सांगतो. आता सगळी सत्ता यांचीच आहे, अपोजिशन तेच आहे. कोण, आतंकवादी देशद्रोही वर्ल्डचे टेररिस्ट संघटन RSSचे सगळं आहे. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, प्रेस मीडिया, पोलीस कमिशनर हे आणि राजकारणी यांच्यात PH. कारण यांना तर काही बंधन नाहीच आहे. आणि यांना माहीत आहे 85 करोड 5 किलोनी 13 करोड पोरं फिरतायत ना, 60 करोड लोक गंगेचं गुचं पाणी आहे, यांचे कुत्रे तरी पेतात का. अरे SC ST OBC शिकले लोक विचार करा. तुमच्या आया बहिणी कपडे आहेत ते काय बघा ना काय चाललं आहे. कोण होत रे हे, तर तुमचे जन्म झाले आहे पूर्ण फ्रॉड, इतिहासापासून सगळं फ्रॉड, सगळे अधिकार घेऊन. अरे कमीत कमी तुमच्या घरामध्ये पोरं त्याचा विचार करा, सगळे लुटणाऱ्या तुमच्या प्रॉपर्टी SIR करून. आता बघा दादांनो हे काय करतात. झालं. आता कोडिंगही हेच करतात, मशीन यांच्याकडेच. आता मला BJPच्या 300 सीटा निवडून आणायच्या आहेत. आता हेच सगळेच बसल्यात. आतंकवादी संघटनच देशाला चालवणार, मनूचे अवलाद, मनूचे विचाराचे लोक, यांचाच बापाचा देश होया आहे की नाही. आणि जे काही SC सगळे यांच्या राजकारणामध्ये हरामाचा पैसा, सगळे दलाल, कर्मचारी साहेबाचा तर साहेबाची दलाली करणं, पैसे कमवा. आणि आता काय झालं आहे, कोणी गरिबी नाही पडले तर मग तेच आहेच त्यांचं साहेब साहेब. कारण राजकारण म्हणजे हरामाचा पैसा, आणि यांना पैशाला काही कमी नाही. आमचा समाज झाला आहे गुलाम पैशासाठी, कोणत्याही लेवलला जाते. स्वाभिमान तर नाहीच राहिला आहे. पण आम्ही आहोत काही स्वाभिमानी लोक, 1-2% करतो आहे. एकटा भाऊ आहे ना आमचा बाळासाहेब आंबेडकर, कफन बांधलं ना नेपाल करू म्हटलं ना, पहिला दणक्या दिला.
त्यानंतर हे काय करतात, 300 सीटा बीजेपीच्या 40%ला फुल, 150 सीटा काँग्रेसचा, पण झालं 40%वर 450. त्यानंतर अलायन्सला 50-60 आणि बाकी अपोजिशनला 40-38. बीजेपी काँग्रेस बीजेपी 78 आणि बाळासाहेब आंबेडकरला 20, एकी नाही ना. आता हे करतात आणि मशीन चेंज करतात. उदाहरण घ्या, महाराष्ट्रामध्ये एका तासामध्ये 76 लाख, तो इलेक्शन कमिशन होतो, आमच्याकडे रेकॉर्ड नाही. त्यानंतर बिहारमध्ये 7,42,00,000 व्होटिंग, 7,45, 67%, 5,35,00,000, 2 करोड. हे मशीन चेंज करतात. तर टॅली का कुठं होते? म्हणून मरकटवाडीला महाराष्ट्रात 35% अगोदर टाकला. शरद पवार होते, यांचा वकील जोडल्या आमचा IBM. सांगा, म्हणून मरकटवाडीला मिलिटरी लावली महाराष्ट्राच्या लोकांनी. झालं. त्यानंतर 98 पासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. 5 इलेक्शन बघा, ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन. कॅन्डिडेट झाले की तुमच्याकडे पर्ची आणतात, रिक्वेस्ट करतात, दादा लक्ष ठेवा, सकाळी 7 पासून तर 5 वाजेपर्यंत 10 तास आम्ही जातो. दादा माझा नंबर बघ, तुकाराम बबन पाटील 540 नंबर. मग तो पोलिंग बूथ ऑफिसरकडे जातो. मग तो हार्ड कॉपी चेक करतो, एखादी मिनिट घेतो ना, बुलेट ट्रेन आणि ते स्मार्ट सिटी. मग पायीच जातो आम्ही. इंक ही सुद्धा फ्रॉड, बाई माणूस बसते तर इंक लावलं, ते म्हणते बाई थांबा दादा तिला निघू द्या. आणि त्या व्होटिंग मशीनच्या बाउचरमध्ये दिलेलं आहे मिनिमम 1.5 मिनटं लागते. तर प्रॅक्टिकली चेक करा, 2 मिनटात जात होते का? ती एका तासात 30, 3 तासात 300, 400, 500, कुठून निघतात 1200. म्हणून मर्ग मिळालं, म्हणजे फ्रॉड इलेक्शन. आणि ऑक्टोबर 13 म्हटलं होतं सुप्रीम कोर्ट, इट इज नॉट व्होटिंग मशीन. तर आता हे लोकल इलेक्शन पूर्ण फ्रॉड नाही झाले का? हां. आणि त्यानंतर कुर्ता बघा यांची, महाराष्ट्रामध्ये 79 पासून तर 91पर्यंत आंबेडकर बाबासाहेबाचं नाव औरंगाबाद वेळेस शेकडो लोकांची कत्तल केली. कोणाची गव्हर्नमेंट होती? कोण बसलं आहे? हे पुरोगामी इलेक्शन, RSS अपोजिशन, त्याचं रुलिंग येते. 6 डिसेंबर 92ला बाबरी मस्जिद पाडून हजारो लाखो लोकांची हिंदू मुस्लिम कत्तल करून टाकली. बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण दिन. सांगा, क्रिमिनल लावलं. नोव्हेंबर 94ला BJP शिवसेना गव्हर्नमेंट आलं, 114 मारून टाकलं. 96ला शिवसेना BJPची गव्हर्नमेंट आली. जुलै 97ला घाटकोपरला 10 अनुसूचित जाती लोकांना गोडीने उरवलं, मनोहर कदमला सोडून दिलं. त्यानंतर 2006 काँग्रेस राष्ट्रवादी घेऊन खैलरांची कांड. हा नाना पडोले गुंडा, तेली कुणबीचा मनूचा अवलाद, खासदार, BJPचा काँग्रेसचा अध्यक्ष. भूतमांगे फॅमिली, त्याच्या पोरीच्या आईच्या गुप्तांगोमध्ये भोकना भाऊ होता एक आंधळा, आणि मिरच्या मारून टाकला. आदर्श गाव बक्षीस. 26 नोव्हेंबर 2008ला हे बॉम्बे कांड, काळा श्रीकृष्ण आयोग, हिंदू मुस्लिम. केशवराव ठाकरेच्या अवलादो बघा, देवळातला माणूस. आणि बिचाऱ्या हेमंत करकर्णींनी साध्वीनं त्या याला पकडलं होतं, सगळे रेकॉर्ड, आणि ठाण्याच्या परिषद घेतली, मी सोडणार नाही. बिचाराला कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं एन्काउंटर करून. 8 कामठे मेला. आणि हरामखोर हा उज्ज्वल निकम ऑडिटर जनरल यांनी बैमानी केली खैलरांची काढ आणि तिथं. आणि आमच्या मुश्रीफ साहेबांकडे हू किल करकरे पूर्ण रेकॉर्ड आहे. त्यानंतर 13 दिवसा ढवळ्या नरेंद्र दाभोकरला पुण्यात मारलं दादांनो. त्यानंतर गोपीनाथ मुंडे खासदार झाला, OBCचा आवाज उठवणारा. यांना जज लोयाला मारायचं होतं, एका ड्रायव्हरने त्याचे मारलं, ड्रायव्हर मेला तो. बघा किती सुपीक डोकं आहे. आणि जज लोयाला इथं इन्क्वायरीसाठी आला होता मुंबईला, त्या नागपूरला नेऊन त्याची हत्या केली. त्याचं नखापासून तर केसापासून निरंजन टकलेकडे आहे. म्हणजे जजलाही मारतात, हेमंत करकरेला मारलं, मुश्रीफ साहेबांकडे आहे, करणारे कारवाई त्यांच्यावर. त्यानंतर बघा यांची कुर्ता बदलापूरला आपटे शाळेमध्ये 3 वर्षाच्या पोरीला बलात्कार, खून करून तिच्या पाठ विकतात. बिचारा त्या ड्रायव्हरला मारून टाकलं, लहानशी पोरगी आहे. आणि तो ज्याच्यावर आरोप आहे आपटे, त्याला स्वीकृत मेंबर. फलटणला मुंडे नावाची डॉक्टर पोरगीसोबत राजे महाराजे, पोलीस कमिशनर, आमदार सगळ्यांनी बलात्कार, सोसायटी 3 नो इन्क्वायरी. कोथरूडमध्ये 3 दिवसपर्यंत आमच्या 3 पोरींना मारलं, अनुसूचित जातीचा. बाळासाहेब गेले कोर्टात. कुत्र्या बकऱ्यासारखं परभणीला सोमनाथला मारलं, चव्हाण OBCचा BJPचा तो. त्यानंतर मुंडेला मारलं आणि 1 लाख जवान बच्चे काय पूर्ण. एवढा अन्याय त्याच्या जगात कुठे नाही जातात.
त्यानंतर बघा यांची कुर्ता 52 पासून हे लोक राज्य करतात. आज 31 खासदार हे पश्चिम महाराष्ट्रातले शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ फुलेशाह आंबेडकर दुश्मन आणि हे काळे टोपीवाले. 6 बाबासाहेबांच्या संविधानाचे देशद्रोही दीक्षाभूमी विकणारे. 4 ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता, हा वामन मेश्राम चंदा चोरनी 14 ज्यांचं संघटन आदिवासीचा दुश्मन होया आणि 99 पासून बसतात संभाजी ब्रिगेड यांच्यासोबत आणि 14ला ते ऑक्टोबर 13 तोंडातनं आवाज नाही कळत, लोकांना मूर्ख बनवत आहे. त्यानंतर तेलकुंभी कला शंकरराव चव्हाण 5-5 वर्षे खासदार आणि त्यानंतर बघा शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे, कॉर्पोरेटरचे राजे, कॉर्पोरेटर बँकेचे राजे, फॅक्टरीचे राजे, पॉलिटिक्सचे राजे. कोण होय काँग्रेस, कोण होय राष्ट्रवादी, कोण होय तो 12वी पेक्कड, कोण होय हिंदू मुस्लिम, कोण होय 4 पार्ट्या. त्यानंतर 4 पार्टी मिळून जनसुरक्षा कायदा आणला आणि बघा किती कूर आहेत. हा तडीपार SIR करून बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि याच्या अंडरमध्ये ललित प्रभा DG होम मिनिस्ट्रीमध्ये 19च्या इलेक्शनमध्ये 90% मूळ निवासी लोकांच्या 40 पोरांना बॉम्बस्फोटने उडवलं यांनी आणि राज्यपाल होते मलिक साहेब, त्यांना 100 करोडची घूस देते बिचाऱ्यांनी आणि त्यात देवेंद्र टेरिस्टला सोडून दिलं. बिचारा मेला. 2 घरं आहेत 2 रूमचे, 4 कपडे 2 जोडे, बिचाऱ्याला रिस्पेक्ट देणारा 5 वर्ष राज्यपाल. एप्रिल 25मध्ये पहलगाममध्ये यांनी महाराष्ट्रातल्या 26 लोकांना कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं. बघा रे, महाराष्ट्र खून के सौदागर. त्याची 26 करोडची कोटी चंदीगड पंजाबला म्हणाल 10ला. हे आमचे निरंजन टकले साहेबाकडे सगळा रेकॉर्ड आहे. हेमंत करकरे याचं पण आहे, जज याचं. म्हणजे बघा किती कूर आहेत हे. आणि हे किती कूर. 19च्या इलेक्शनमध्ये दादांनो 371 ठिकाणी फ्रॉड. 20मध्ये कोरोना आणला कोणी, मुसलमानांनी. एका दिवसात बस ट्रेन बंद केला, लाखो बहुजनाच्या लोकांना मेले कुत्र्या बकऱ्यासारखे दादांनो. यांनी शेतीचे 3 कानून आणले आणि बघा हे डॉक्टर लोक 5,000चा इंजेक्शन 1 लाखाला आणि तालीताली अरे मरारे अन्याय अत्याचारी बलात्कारी मनूच्या विचाराच्या डॉक्टर लोकांना. तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा 3 कानून. शेतीचा कानून आणलं दादानो, 11 महिन्यात 900 लोक मेले, खिळे गाडलेत. शिक्षणाच्या बिला शिक्षणाचा सत्यानाश केलं आणि लेबर बिल आणलं. आता लेबर बिल पास केलं. 300चं स्ट्रेंथ असेल तर कायदा, नाही तर 12 घंटे काम करा. तुमच्या आयाबीनं बलात्कार ते खुने काही इंकवाली नाही. आणि तुमच्या मायापेक्षा दगड मोठा हा जय हनुमान दारू के दुकान, आरक्षणचा विरोधक. ह्या 10 लाख रुपये जा रे. आणि 2025मध्ये ज्या गंगेमध्ये नंगा साधू हाकतात मुततात चरस गांजा पिऊन, तिथं बघा 60 करोड लोक जातात. 13 करोड पोरं रस्त्यावर फिरत आहेत. 2 टाईपच्या ग्रॅज्युएट पोरं बिगर मायबापाचे आहेत आणि 85 करोड 5 किलोनी. बघा हे 60 करोड कोण आहेत. मुंगवेकर, कसबेकर, श्याम मानव, नरेंद्र जाधव 10 PhD बाबासाहेब समाजातले. त्यानंतर बघा समाजातले जे नशिबाने झाले ब्रह्माच्या आशीर्वादाने, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, धंदेवाले. त्यानंतर 131 SC STचे खासदार, OBCचे खासदार, लाखो आमदार. हे जिथं नंगा साधू हाकतात मुततात. अरे यांच्या आया बहिणीजवळ सुनेजवळ कुत्रे झोपतात ते तरी पेतात. म्हणजे तुम्हाला बुद्धी राहिली आहे का? झालं का प्रूव्ह? तुमची बुद्धी सरडा मांस खाणारवाला कावळा आणि कुत्रा याच्या खालच्या स्तराला आहे. कशाला शिकले रे? आहे का रे जगात कुठं ब्रह्मा? त्यानंतर बघा यांची कुर्ता. यांनी 7 कायदे पास केले आहेत. इंडिया अलायन्स हे कोण? आतंकवादी RSSचे MP MLA हिटलरपेक्षा 400 लोकांनी. बघा पहिला कायदा द्विपक्षीय प्रणाली, एकीकडे काँग्रेस RSS, दुसरीकडे इंडिया. तिसरा कॉमन सिव्हिल रूल. केली का रे जनगणना? जजचा पोरगा जज, हायकोर्टचा जजचा हायकोर्ट, त्यानंतर कमिशनरचा कमिशनर, SDOचा SDO, प्रेस मीडियामध्ये तेच आणि आमदारचा आमदार खादे यांचं. त्यानंतर यांनी इल्लिगल जय हनुमान दारू के दुकान हे सगळे नखरे म्हणजे धार्मिक याच्यात. त्यानंतर यांनी EWS म्हणजे इकॉनॉमिकली 10% आरक्षण दिलं आहे. EW कुणाला? ब्राह्मण क्षत्रिय गरीब आहेत. बघा
आणि दादांनो, एस सीची 50च्या अगोदर आणा. आमच्या 33 जातींना आज लाखो करोडो 50पासून प्रूव्ह करा. आणि हे गरीब ओबीसीची जनगणना आहे, जरांगे पाटील उघड डोळे. हां, त्यानंतर हे इलिगल नाही काय? काय रे एस सी एस टी ओबीसी लोकांनो, आणि तुम्हाला व्हॅलिडिटी विचारतात. अरे काही दारू बिरू प्याले आहे का रे? किती तुम्ही लालची लोक झाले आहे रे? हां, काय बाबन मेश्राम, कधी तोंडात आवाज काढलास का? अरे काही पोरं बारं तर नाही आहे का? पैशासाठी मरतोस का? काढ ना आवाज. अरे आवाज काढ ना, हे इलिगल आहे म्हणून. 14 जातीची संघटना काढून आदिवासीवर अत्याचार केलास, सत्यानाश केलास आदिवासीचा, आणि बसलायस त्यांच्या दलाली करत, EVM करत. कोणाला मूर्ख बनवतंस? पूर्ण फ्रॉड इलेक्शन झालं ना, लोकल इलेक्शन बोललास का? गायबच झालास. त्यानंतर बघा, यांच्या 30% बायका आमच्या छातीवर. 1 नेशन 1 इलेक्शन आणि लेबर बिल पास केलं. 12 घंटे काम करा आणि 70% ज्या ह्या प्रायव्हेटायझेशन हे 300पेक्षा कमी. ते नंगा नाच करतील, तुमच्या पोरीबाळा मारतील, मला तर काही नाही. आणि EVM तर काय बाकी राहिलं तुमचं सांगा? झालं, केलं प्रूफ आहे का? जगात कुठं अन्याय अत्याचार? अमेरिकेला विकून टाकलं. लहान लहान पोरांचं मांस खात आहेत जवान राहण्यासाठी. कुठं मिळाले आजादी? त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे. विकली दीक्षाभूमी. पहलगाम कोणी वाचवलं? शूद्र अतिशूद्र पोरींनी, आमच्या पोरींनी वाचवलं. बाबासाहेबांनी म्हटलं अन्याय करणारे अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्यासारखं जगणं, एक दिवस सिंहासारखं जगा. व्यक्ती पूजने माणूस गुलाम म्हणतो. ये गांधीजी, ये नेहरूजी, ये बाबासाहेब, ये शिवाजी महाराज, ये संभाजी महाराज, ये जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, फुले, आंबेडकर. हां, हिंदू धर्म, मराठा धर्म काय आहे? हां, आणि त्यानंतर कांशीराम साहेबांनी म्हटलं चमचायुग. बघा, SC ST OBC चमचायुग. कांशीराम साहब म्हटले कैसा भी वक्त आज आपको लाठी गोली भी खाना पड़ सकता है. वो बोले समाज को जगा रहा हूँ मैं. बाबासाहेब म्हटले गुलामाला गुलामीची जाणे कोण द्या. आणि बाबासाहेब म्हटले दादांनो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांच्या हातात जर संविधानाची अंमलबजावणीचे अधिकार येईल तर तुम्हाला न्याय नाही मिळणार, संविधान किती खराब असू द्या. म्हणून आमच्या देशामध्ये 2च पार्ट्या आहेत. आमचे भाऊ वडील बंधू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी उद्या 2 तारखेला मुंबईमध्ये, या दादांनो पहिली व्यक्ती आहे भारतातली चॅलेंज करण्याला या आतंकवादी संघटन जे आहे ना, जगातले टेररिस्ट संघटन आणि ह्या पार्ट्या कोणी येणार नाही आहे. हे सगळे तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. आणि सगळ्यात बदमाश हा मुसलमानीचा औलाद हा राहुल गांधी हरामखोर. हा म्हणतो MP मध्ये फ्रॉड, राजस्थान में फ्रॉड, हरियाणा में फ्रॉड, दिल्ली में फ्रॉड. अरे तुझ्या बापाने आणली ना EVM मशीन, तुझ्या बापाने हिंदू मुस्लिम कत्ल केलं, तुम्ही तर लहान होते. कोण होय रे हे? कोण होय रे? तो मनू सिंघवी EVM आणणारा. आणि इतके क्रूर हे लोक. दादांनो बघा, भूषण गवई साहेब होते तेव्हा SIRचं आलं, त्याला प्रोलांगेशन केलं. आणि हा मनू सिंघवी, कपिल सिब्बल, अश्विन उपाध्याय आणि आमचा मोठा भाऊ हा सूर्यकांत शर्माजीने तो गेल्यानंतर आणलं आणि आता SIR करतात. मेरे भाई सूर्यकांत जी, अरे 2 बिल पास कर पहले. जो छोटी बच्ची के साथ ना, अगर आपका जन्म औरत के पेट से हुआ तो अभी तो राज नहीं कर सकते. जो भी छोटी बच्ची और औरतों में बलात्कार करता है, अंधा देश निकालो. मेरी बहन मुर्मू जी, आपका भी जन्म औरत के पेट से हुआ, आपको भी पिताजी मालूम है. जो भी बलात्कार करता है उसको कुछ नहीं, 1 मीटर की रस्सी लेना है, साले को फांसा डाल के 10 झटके मारना है. कोई रहे कितना भी बड़ा रहे, बस अंधा देश निकालो साले को. देखते हैं फिर इनका कैसा चलती है ना इनकी मनुस्मृति, हम भी देखते हैं फिर क्या चल रहा है. ये हमारे ये SIR कर रहे हो. हाँ, अरे 48 में बाबा साहब ने बोला है संविधान बनाया जब, अगर कोई डिस्ट्रिक्ट में मिलता है उसका इंक्वायरी करना है. तो हम इस देश के निवासी नहीं क्या? क्योंकि आपको मालूम है 85 करोड़ 5 किलो से 13 करोड़ बच्चे बेचार घूम रहे, और ये हमारे पढ़े लिखे लोग गंगा का गू का पानी के साथ रहे. सब गुलाम तो है, दलाल भड़वे. सोचो सही है क्या गलत है? आप राज नहीं कर सकते, चैलेंज है. सब बेच के छोटे छोटे बच्चों का ये करके 2 पार्टी है.
ये एक है हमारे बड़े भाई, कफन बांध के निकला है, बोला है नेपाल करेंगे, अब नहीं छोड़ेंगे, मारा धनका औरंगाबाद में, अभी कल उनकी रैली है। दूसरी है कांशीराम आजाद समाज पार्टी, स्लोगन सुनो, मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे। और पूरे भारत देश में 98 से फ्रॉड वोटिंग के विरोध में 30 साल से सभी संविधानवादी 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा महाराष्ट्र के सभी संविधानवादी लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब आम्बेडकर जी और संयुक्त राष्ट्रीय मोर्चा प्राचार्य साहब भानुप्रसाद जी, बलराज मलिक साहब, बहुजन पैगाम के आरएस गौतम साहब, हमारे बड़े भाई विजय कोशे पाटिल, इनके नेतृत्व में EVM और जो महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा उसके विरोध में सभी लोगों ने मिलकर जन आंदोलन करना है। और अपने भारत देश की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पे EVM को हटाने के लिए जन आंदोलन करेंगे। और चैलेंज है, गोली चलाओ, लेकिन भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे। आज़ादी की तीसरी लड़ाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। और लास्ट का एग्जाम्पल, इस पृथ्वी के ऊपर सबका जन्म औरत के पेट से हुआ है। क्या बोलते, काल्पनिक महाभारत 90% राक्षसगण, लड़का हुआ ये रखो, लड़का हुआ बिको। विद्या की देवता कौन, वो नमोद्रीपाद चोर राधा कृष्णन, कलकत्ता हाईकोर्ट को माफी मंगाए। कन्नन साहब बोला, शेड्यूल कास्ट के हाईकोर्ट के जज, 4 जज की इंक्वायरी, उसको 6 महीने की जेल। हेगड़ेवाल बोलता है संभाजी महाराज बेचे दावड़ा है, ओए चिंगम। संग्राम जगताप वो है ना गाली देने वाला चिंगम, क्या रे भुजबल, हाँ, या ऐसे ऐसे ये गुलाम लोग पैदा हुए, पैसा चाहिए, मिनिस्ट्री चाहिए। बाद में देख लो, तुकाराम महाराज पुष्पक से गए, पूरा इतिहास झूठ काल्पनिक, ये सिलेबस छावा चित्रपट निकाल के गरीब मराठा, गरीब OBC ऐसे कत्ल करना है। और OBC के 2014 में 314 लोगों का सिलेक्शन हो रहा था। कौन पर्सनल इंटरव्यू कौन लाइक लेता, मनुस्मृति हुए जब से। और मरने के बाद में बोलते वो आप पुण्य चाहे तो लाओ, माल लाओ, 25,000 करोड़, जहाँ नंगा साधु हकते मुत्ते पुण्य करने के लिए, देखो। और ये फडणवीस का कारखाना, मोरे महाराज रामदास जी के नाम पे रखवालीदार त्र्यंबकेश्वर में, इसकी औरत कहते हैं सभी लड़कियों को दे दो वेश्या विषय सर्टिफिकेट। एक औरत एक टांग में 56, दूसरी टांग में 56। और ये भागवत देखो, ढोर का डॉक्टर, ये 3 बच्चे करने वाला है। दिल्ली में अंबेडकर भवन के बाद 5 स्टार होटल, और सनातन में देवी कहते झंडा देवी को उड़ा दिया। और संसद भवन बना नया SC ST OBC के खारदार लोगों को मारने के लिए। और फैशन देखो महाराष्ट्र की, वो आता है महाराज माला पहन के, शाम हो गई, उसको कहते 30-35 के चलती है। फिर वो ग्राम पंचायत, नगर परिषद, कारपोरेशन वाला मेंबर ला रहे बीज, बोरी, चावल, बटाटा, भिकार भोजन रात का। फिर कीर्तन के लिए आता है महाराज। फिर ये अन्याय अत्याचारी आमदार, खासदार, VIP, पुलिस कमिश्नर, वो SDO पुंगी बजाते हुए, और इनके बच्चे पीछे, साहेब साहेब, ये बच्चों को बोलते बार में जाना है, दारू मटण आणि चिकनची सोय केली आहे रे, ओरडायचं नाही। आणि मग येतो तो सायंकाळी पुंगी वाजवत, महाराजा कीर्तन झालं का मग तो येतो, हां साहेब जायचं 504 मध्ये। ये पुण्यामध्ये विमाननगरला MPचं गरीब पोरग आणि त्याची एक मुलगा अग्रवाल टीन टप्पर 800 करोडचा, त्यांनी कुत्र्या बकऱ्यासारखा मारला। 1 करोडची गाडी, 18 वर्षात दारू पिऊन त्याच्या आईचं रक्त जातो। राधेश्याम आपलवा समृद्धीमध्ये 3,000 करोडची प्रॉपर्टी, 3 बायका। फुले विद्यापीठमध्ये ड्रग्स विकतात। आणि बघा नेल्सन मंडेला किती वर्ष राहिला जेलमध्ये दादांनो, आमच्या संविधानाने त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं। पहिला कायदा केला त्यांनी की मूळ निवासी लोकच इथं राजकारणात राहतील। आणि त्यानंतर 1660 मध्ये साऊथ आफ्रिकेतून ते आदिवासी लोकांना आणलं ओबामा साहेबाचं, बायडन
ओबामा साहेबाचं हे शेड्यूल ट्राईबचे आहेत. त्यांना 1863ला सिटिझन दिली, 15% दोनदा निवडून आले, वर्ल्ड बँकेतनं पैसा काढलं, लेक्चर देतात, बायको नोकरी 2 कोटी कॅशियर. आणि बायडनच्या टायमाला एका माणसाला मारला, राष्ट्र झुकतो. आणि 26 नोव्हेंबरपासून टेक्सासपासून बुद्धचं वेश घालून बर्फामध्ये पावसामध्ये, आणि एक कुत्रा आहे तो तरी मानवतावादी आहे, 90 दिवसचा प्रस्ताव करतात, हात जोडतात, आणि सगळं अमेरिका त्यांना हात म्हणजे शांततेचा मार्ग. आणि आमच्या देशामध्ये बुद्धाच्या नावाने अहिंसा लोकांना शिकवतात. आणि बघा हे ग्रामपंचायत नगर कॉर्पोरेशन हे हरामाचा पैसा कमी पैसा घेतात आणि हरेक पौर्णिमेला चिवर घालून येतात, दूध आणि पोह्यासाठी. बघा, आणि काय शिवाय अहिंसा आहेच. अरे कशाची अहिंसा? बाबासाहेब म्हटले ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणं पापी आहे, 100 दिवस भेट व्हायची. त्यानंतर बघा पूर्ण म्हणजे मुसलमान आतंकवादी, शेतकरी देशद्रोही, वागचूक भाई बघा आमचं काय हालत करत आहे, आमच्या आईबहिणी कापत आहेत. आज 50 वर्षात बघा SC ST OBC लोकांना आणणारे व्हॅलिडिटी पण, आणि हे 110 लोक चालवत आहेत. आणि माणसाला जगायला 3, हा जगातला सगळ्या दिचा आहे. अन्न वस्त्र निवारा, गहू पंजाब हरियाणा राजस्थान समुद्रात फेकतात, तांदूळ दिल्ली हैदराबाद, सोयाबीन महाराष्ट्र, आणि दादांनो ग्राउंडनट गुजरात, कपडे इथले राहायला जागा. जगातला सगळ्यात हे. आणि बाबासाहेबांनी 32 डिग्री देऊन 4 PhD घेऊन एक मताचा अधिकार तोही गेला, EVM गेली, आणि अमेरिकेला विकलं, आणि लहान लहान पोराचं मांस खातात. आणि बघा सगळे गुलाम केलेलं आहे. तेव्हा आता तुम्ही तुमच्या घरच्या आया बहिणी जे आहेत पोरबा त्यांच्या भविष्याचा विचार करा, मी सांगत राहणार. आणि माझ्या संयुक्त मोर्चाचे प्राचार्यसाहेब भारूपताई बल्लाद मलिक साहेब, बहुजन पैगमचे आज गौतम साहेब, त्यानंतर मंडल डॉक्टर मंडल, त्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरजी, माझे वडील बंधू BJ कोळशे पाटील हायकोर्टचे 84 वर्षाचे, सगळ्यांनी मिळून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन कंप्लीट केलं. त्यांनी आम्हाला खरबू रुपये दे शिक्षणाला. यांनी साक्षरता अभियान घेऊन 90मध्ये अंगठा घेऊन पूर्ण पैसा लबाड केला यांच्या जोशीने. त्यानंतर वर्ल्ड युनायटेड नेशन आणि ह्युमन राईट कमिशनला कंप्लेंट करायचे, जसं नेतन्याहूचे पुंगी वाजवली, हे सगळे बीड, परभणी, त्यानंतर बदलापूर, आणि दादांनो EVM सगळं कंप्लेंट करा. आणि जसं नेतन्याहूचे पुंगी वाजवली तसं करू, आणि सगळ्यांनी मिळून रस्त्यावर उतरू, आपण EVMसाठी बलिदान देऊ. मी पहिली कोळी खातो असाल हिंमत ना, चालवा माझ्यावर गोळी आणि बोलवा मला, मी प्रूव्ह करून दाखवतो. पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे दादांनो. आणि अशा प्रकारे घरोघरी जाऊन हे जे संघटन आहे आतंकवादीचे, यांचं इंडिया अलायन्स, यांना बॉयकॉट करा. आणि जो कोणी यांना सपोर्ट करतो, कोणी असो, आजपासून बायकॉट 13 कोटीवर उतरा रस्त्यावर, तरच आपण वाचू. आणि देशाला ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरची सगळ्यांना फुकट शिक्षण देतो, काही नाही करायचं, आमदार खासदारच्या सगळ्या प्रॉपर्ट्या सील करा आणि त्यांना जेवायला खायला देऊ मस्तपैकी. आणि जो कोणी सिव्हिल माणूस आहे 50 करोडचा त्याला सिलिंग लावा. सगळा या देशाचा पैसा आहे, पैशाची काही कमी नाही. अरे सडून राहिला स्विस बँकेत पैसा, 24 ऋषी बँकेत 24 लोकांकडे एवढा पैसा आहे दादांनो, एकाचा पैसा काढा. चला परत एक क्रांती करू, शूद्राचू केले आम्ही पण आहोत. कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे? अरे जेवढा अंदाजा झाला तेवढ्या वगैरे खरं काय खोटं विचार केला. आज़ादी की तीसरी लढाई, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. माझं यूट्यूब फेसबुक चॅनल आज़ादी की तीसरी लढाई चंद्रकांतसारखं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आवडलं तर. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.